आहेत ना? तर मी पण मस्त आहे। मी दीपाली, तुमचे दीपाली स्टार वन या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे अमावस्या आणि त्यातल्या त्यात गुरुपुष्यामृत योग आणि गुरुवार। तर आज मी दिव्यांची पूजा कशी केली, मुलांना कसं ओवाळलं, हा सर्व व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे। तर तुम्ही व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर सर्वात आधी मी लादी पुसली आहे आणि लादी पुसण्याच्या पाण्यात मी सर्वात आधी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर घेतलेलं आहे थोडंसं गोमतीर आणि थोडं खडे मीठ पण टाकलेलं आहे। तर अशा पाण्याने जर आपण घर पुसलं तर आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी येते। तर अशा पद्धतीने मी लादी पुसून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी छान अशी देवपूजा केलेली आहे। तर सर्व देव वगैरे घासून घेतले आणि छान अशी देवपूजा वगैरे माझी झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता, देवाजवळ आपण जेव्हा दिवा लावतो तेव्हा खूप असं प्रसन्न वाटतं। आणि त्यानंतर मग मी केलेलं आहे उंबरठा पूजन। आज अमावस्या आहे आणि गुरुपुष्यामृत योग पण आहे। तर मी छान असं हळदीचं लेपन केलेलं आहे आणि आता मी दिवे बनवण्यासाठी कणिक भिजवून घेतलेली आहे आणि कणिकमध्ये थोडासा गूळ कालवलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप पण घेतलेलं आहे गाईचं। तर आता मी सर्वात आधी कणिकचे दिवे बनवून घेणार आहे। तर काही ठिकाणी ना हे दिवे पुरणाचे पण बनवले जातात, पण आमच्या खानदेशामध्ये शक्यतो तर सर्वजण असे कणिकचे दिवे बनवतात आणि खूप सोपे आहे आणि खूप इझी होणारे आहे हे। तर असे हे 5 दिवे मी बनवून घेतो। तर कोणी 7 दिवे बनवतं, तर कोणी 5 दिवे बनवतो, ज्यांची जशी इच्छा असते तशी बनवतात। तर मी आता तुम्ही बघू शकता असे 5 दिवे बनवून घेतलेले आहे आणि मी आता या दिव्यांना वाफवून घेणार आहे। तर मी आता कढईमध्ये ही चाळणी ठेवलेली आहे आणि या चाळणीवर हे 5 दिवे मी ठेवणार आहे आणि यांना आता मी वाफवून घेणार आहे। आता दिव्यांना वाफवण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही, फक्त 5 किंवा 10 मिनिटातच हे वाफवले जातात। तर जोपर्यंत हे दिवे वाफले जातात तोपर्यंत मी हे माझे दिवे सर्व मी जे धुतले होते ते सर्व मी आता पुसून घेणार आहे। तर मी सर्व दिवे ना सकाळीच सर्व स्वच्छ धुवून घेतलेले होते। तुम्ही 2 दिवे लावा, 3 दिवे लावा, जेवढे तुमच्याकडे असतील तितके लावा। तर माझ्याकडे तर थोडेफार होते, तर काही माझ्या सासूबाईंचे आधीचे होते, पूर्वीच्या या समया होत्या, तर त्या खूपच जुन्या झालेल्या आहे। तर मी त्यांना धुतलं, पण त्या की कुठे ना कुठे राहून गेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये काळवटपणा। तर त्या कधी काळच्या अशा सुन्या पडलेल्या होत्या, तर मी त्यांना प्रत्येक वेळेस घासत असते, पण ते कुठे ना कुठे त्या राहून जातात थोड्याफार। आता सर्व दिवे मी छान असे पुसून घेतले आणि त्यानंतर मग मी आता सर्व दिव्यांमध्ये वात फुलवात लावून घेतलेली आहे, कारण की मग नंतर पूजेच्या वेळेस थोडी घाई होऊन जाते, त्यासाठी मी सर्व दिव्यांची तयारी करून घेतली। आणि आता मी छान असं देवघरामध्ये जिथे मला पूजा मांडायची आहे तेथे मी पुसून घेतलं। तसं तर मी सकाळीच आधी पूजा केली तेव्हा पुसलेलं होतं, तरीसुद्धा मी आता अगोदर पुसून घेतलं आणि त्यानंतर मी आता काढलेली आहे स्वस्तिक। तर तुम्ही बघू शकता, केव्हाही कोणत्याही कामाची सुरुवात आधी स्वस्तिकने होत असते। तर मी पण स्वस्तिक काढून घेतली आणि त्यानंतर आता मी रांगोळी काढणार आहे। तर रांगोळी छान अशी मला काही एवढी जमत नाही, पण जशी जमते तशी मी काढण्याचा नक्कीच प्रयत्न करते। आणि आता मी चौरंग ठेवणार आहे आणि त्यानंतर मी या चौरंगावरती वस्त्र टाकलेलं आहे। तर हे वस्त्र ना मी घरीच बनवलेलं आहे, बाहेरून लेस आणली आणि कापडसुद्धा आणला आणि घरच्या घरी ही लेस लावून हे वस्त्र तयार केलेलं आहे। आणि माझ्याजवळ छोटासा चौरंग नव्हता, म्हणून मग मी हा जो आपला चंदन उगाळायचा जो पाट असतो त्यावरच मी असं आसन बनवून घेतलेलं आहे आणि त्यावरती मी ठेवणार आहे असा मोठा दिवा। तर मला जसं जमलं तशी मी ही पूजा केलेली आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने पूजा करू शकता। तर मी आता इथे आधी घेतलेले आहे आंब्याच्या पानावरती मी आपल्या गणेशांची पूजा करून घेतलेली आहे सर्वात आधी, आणि मी दिवा लावून घेतलेला आहे पूजा करताना सकाळी, आणि तो दिवा चालू होता म्हणून मी आधी इथं दिवा लावलेला नाही आहे।
तर सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा असतो कोणत्याही पूजेसाठी। तर मी तो दिवा लावलेला होता आणि आता मी सर्व ठिकाणी असे तांदूळ टाकलेले आहे, कारण की जेव्हा पण आपण दिवा लावतो तेव्हा आधी खाली तांदूळ टाकायचे असतात। तर सर्वात आधी मी दिव्यांमध्ये तेल घातलेलं आहे आणि ते तेल तिळाचं तेल तुमच्याजवळ असलं तर तुम्ही तिळाचं तेलच घाला। तर मी पण तिळाचंच तेल घेतलेलं आहे येथे आणि आता मी सर्वात आधी दिवा लावलेला आहे। तर आता सर्वात आधी मला जिथे दिवे लावायचे आहे तिथे सर्व ठिकाणी असे तांदूळ ठेवते आहे। तर तांदूळ का ठेवतात दिव्याखाली, तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी धनप्राप्ती व्हावी म्हणून त्यासाठी दिव्याखाली तांदूळ ठेवले जातात। आणि मी आता सर्व दिव्यांची हळदी कुंकू अक्षदाने सर्व पूजा करून घेणार आहे। मी आता सर्व दिव्यांची पूजा केलेली आहे, हळदी कुंकू अक्षदाने आणि दिवे पण लावलेले आहे। आणि आता मी घेणार आहे कणकेचे दिवे, आपण जे केलेले आहे ते। तर ते दिवे मी आता लावणार आहे। हे दिवे लावणे म्हणजे आपण जणू काही अग्निदेवतेला नैवेद्य समर्पण करतो असा याचा अर्थ होतो। तर आता मी हे सर्व दिवे लावून घेते आहे। दिवा हे ज्ञानाचं वृद्धिंगतेचं प्रतीक आहे, अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग आहे। म्हणून तुम्ही एक दिवा उजवा, त्यावर तुम्ही हजारो दिवे उजळू शकता, त्यामुळे याला वंशवृद्धीचं प्रतीक पण असं म्हणतात। तर आता मी सर्व दिवे लावलेले आहे आणि आता मी या सर्व दिव्यांना ओवाळून घेणार आहे आणि देवांना पण या दिव्यांनी ओवाळून घेणार आहे। आणि त्यानंतर या दिव्यातील एक दिवाने पण तुम्ही मुलांना ओवाळू शकता किंवा पूर्ण 5ही दिव्यांनी ओवाळू शकता। तर मी आता येथे हे सर्व दिवे ठेवलेले आहे। आता मी मुलांना ओवाळून घेते। तर हे दिवे मी आता जे पूजेला ठेवलेले होते तेच दिवे मी 5 दिवे इथे घेतलेले आहे आणि त्याने आता मी मुलांना ओवाळून घेते। आपल्या ज्या परंपरा आहे चालीरीती आहे तर त्यामध्ये काही ना काहीतरी कारण असतं। तर यामध्ये पण दीप अमावस्येला आपण मुलांना का ओवाळतो याचं पण एक कारण आहे, तर तुम्हाला मी ते सांगते आता। यमुनेच्या तीरावर जेव्हा गाई गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी यमुनेत लपलेल्या कालिया नागाला हरवून सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले। त्यावेळेस यशोदेसह सर्व सुहासिनींनी गोपाळ श्रीकृष्णांच्या दिव्यांनी ओवाळलं आणि असंच तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे त्यासाठी भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना केली। तेव्हापासून हे दीप अमावस्येला लहान मुलांना ओवाळले जाते। असं माझं दीप पूजन झालेलं आहे खूप छान पद्धतीने। तर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना